पोर्टल रजिस्ट्रेशन ते अंतिम निवड नेमकं ही प्रोसेस होती कशी? चला आज जाणून घेऊया. बघा, सगळ्यात पहिला टप्पा असतो तो म्हणजे अभियोग्यता चाचणी, जिला आपण टेट म्हणतो, TIT परीक्षेचा. पहिल्यांदा तुम्हाला टेट द्यावी लागते. टेट नंतर दुसरा टप्पा चालू होतो तो म्हणजे पोर्टल रजिस्ट्रेशनचा, जो की सध्या आता चालू झालेला आहे. बघा, पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर या ठिकाणी तुम्हाला तुमची सगळी माहिती, ज्यामध्ये व्यावसायिक माहिती असेल म्हणजे तुमचं DED BED काय असेल ते, किंवा जी शैक्षणिक माहिती असेल ज्यामध्ये तुमचं 10वी 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, किंवा इतर एज्युकेशनल माहिती असेल, ही सगळी माहिती, त्यानंतर तुमची जात, प्रवर्ग, या सगळ्या गोष्टी इत्थंभूत त्यामध्ये नोंदवायच्या असतात. तिसरा टप्पा चालू होतो तो म्हणजे तुम्हाला येणारे प्रेफरन्स. बघा, प्रेफरन्स कसे येतात तर याच्यासाठी तुम्ही जी माहिती नोंदवलेली असती, जसं तुमचं ग्रॅज्युएशनचे विषय काय आहे, किंवा तुमचे 12वीचे विषय काय आहेत, किंवा तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशनचे विषय काय, तुमच्या पात्रतेनुसार म्हणजे त्या पद्धतीने येत असतात. आणि त्यानंतर टप्पा असतो आलेले प्रेफरन्स तुम्हाला जनरेट करून लॉक करण्याचा. तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार किती प्रेफरन्स आलेले आणि त्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा प्रेफरन्स कोणता द्यायचा, आणि त्यानंतर ते प्रेफरन्स लॉक करायचे असतात. हे सगळे प्रेफरन्स लॉक होतात. त्याच्यानंतरचा टप्पा येतो तो म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी पात्र झाले असतात. त्याच्या अगोदर एक राऊंड लागतात. पहिला राऊंड असतो तो म्हणजे झेडपी, म्हणजे जिल्हा परिषद शाळांचा. त्यामध्ये तुम्ही सरळ एका जागेसाठी एक व्यक्ती अशा पद्धतीने निवड होते आणि तुम्ही ज्या ठिकाणी सिलेक्ट झाला असेल त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये, त्या गावामध्ये तुम्हाला त्या शाळेवर रुजू होता येतं. आणि दुसरा राऊंड असतो इंटरव्ह्यूचा, ज्याला आपण म्हणतो संस्थेचा राऊंड म्हणतो असतो. आणि या ठिकाणी तुम्हाला एका जागेसाठी 3 व्यक्तींना बोलवलेलं असतं आणि त्या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि त्यातून तुमची निवड होत असते. बघा, अशा प्रकारे ही पूर्ण प्रोसेस चालत असते.